त्यानंतर संजय खरात यांना मी अनुभव कथनासाठी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. माझा मित्र पुष्कराज पाटील, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, आणि संजय खरात ZP वटपळी. हे म्हणजे सचिन तेंडुलकर नंतर नेहराची बॅटिंग बघायला सगळ्यांना थांबून ठेवण्यासारखं आहे. त्यामुळं तिथपर्यंत जाण्याची काय अपेक्षा नाही. आदरणीय व्यासपीठ, आणि कधी काळी इथं कार्यक्रमाला येताना या साईडून कधी बघितलंच नव्हतं, इतकी मोठी गर्दी होत असेल याची कल्पना नव्हती, आणि त्या स्टेजवरून बोलायला मिळते याचा फार अभिमान आहे. 2006 पुण्यात आलो. पुण्यात आल्यापासून वाटत होतं की आईवडिलांना कधीतरी पुण्यात घेऊन यावं. ते अजून कधी आलेच नव्हते. त्यांना येण्याचा योग बहुतेक UPSC परत लांबवित होती. परंतु यावर्षी युनिक अकॅडमीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आईवडिलांना पुणेवारी करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल निश्चितच आनंद होतोय. UPSCचा प्रवास खरंच अत्यंतच रमणीय, आवाज येत नाही का? येतो ना? अत्यंत रमणीय होता. UPSCचं प्रिपरेशन खूप एन्जॉय केलं. 2010 BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर कशात करिअर करायचं विचार करत होतो. म्हटलं MPSC करावी, परंतु MPSCचे ॲड आणि त्या सगळ्या इरेग्युलरिटीज, त्या वातावरणात असं ठरलं की UPSC करावी. आणि 2011-12 करत 13 पोचलो. UPSCचा अभ्यास करताना म्हणजे तसं अप्स अँड डाऊन्स तर यायचेच, ते येणं स्वाभाविक होतं. परंतु त्यामधूनही ज्या काळात कधी फ्रस्ट्रेशन आलं त्यावेळेस माझ्या सर्व मित्रांनी, सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. कारण माझी परिस्थिती अशी होती की मी घरी काही विचारू शकत नव्हतो. घरी फक्त संबंध पैशापुरता. आईवडिलांचं दोघांचंही शिक्षण नाही, भावाचं माझ्यापेक्षा कमी शिक्षण आहे, त्यामुळे त्याला विचारायच्या भानगडीत मी कधी पडत नसायचो. आणि मग घरी फक्त पैशापुरता संबंध, आज सांगणे पैसे टाका उद्या पैसे पोच, परंतु बाकी गायडन्स वगैरे काही संबंध नाही. मग ही पुण्यामध्ये येऊनच मी एवढी मोठी स्वप्न बघायला शिकलो. पुणे एक माझ्यासाठी फार मोठी सिटी होती. म्हणजे 2006लाच मी पुण्यात प्रथम आलो. पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन झालं, आणि त्यानंतर जे प्राजक्ता मागाशी बोललो की एक स्वप्न बघण्याची एक सवय पुण्यामध्ये लागत गेली. पुण्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करायचो, म्हणजे कार्यक्रम बघायला यायचो, करायचं म्हणजे स्टेजवरून नाही. तर त्या कार्यक्रमाला आल्यानंतर असं समजलं की यार आपल्यासारखीच ग्रामीण भागातून करणारी मुले की IAS होतात, IPS होतात, आणि त्याच्यातून आपल्यालाही असं काही घडता येईल असा एक थोडासा विचार मनात येऊन गेला. मला वाटतं स्टील फ्रेममध्ये बहुतेक पांडुरंग पोलेचं एक वर्णन आहे, आणि पांडुरंग पोलेच्या कथेने मी फार इन्स्पायर झालो. मी पांडुरंग पोले 11वी-12वी त्यांनी केली, त्यानंतर 10वी नंतर ॲग्रीचा डिप्लोमा केला होता, आणि त्यानंतर शेती केली 2-3 वर्ष त्यांनी बीडसारख्या ठिकाणी एकदम असं डीपमध्ये, आणि त्यानंतर ते IAS झाले. ती स्टोरी माझ्याकडे ते पुस्तक होतं. मी ते पहिल्या 2 अटेम्प्टला तरी सतत ते पांडुरंग पोलेचं पुस्तक, त्याचं जे तो चॅप्टर होता त्या एकाचा बुक्समधला, तो सतत बघायचो आणि त्यातून स्वतःला असं इन्स्पायर व्हायचो. एकदा तर फार फ्रस्ट्रेशन आलं म्हणून ते पांडुरंग पोले मी ते भिंतीवरच लिहून टाकलं. कोणी काय म्हणलं की म्हणायचं आपल्याला पोले व्हायचं आहे, पांडुरंग पोले. ते सर आता जम्मू आणि काश्मीर कॅडरला IPS आहेत, आणि त्यांच्या सगळ्या स्ट्रगलचं माझ्यासाठी फार मोटिवेशन होतं. बाकी इकडे येण्यासाठी असं म्हणजे UPSC करायची समाजसेवेसाठी असं त्यावेळेस तरी विचार येत नव्हता. आता थोडी जबाबदारीची जाणीव वाढायला लागली. त्यावेळेस एक पोटा पाण्याचा प्रश्न मिटावा, काहीतरी नोकरी म्हणजे जे आहे ते जेन्युइन आहे. मी एकदम असं प्रामाणिकपणे सांगतोय की त्यावेळेस एवढं समजत नव्हतं की UPSC करतोय मग एकदम एवढे मोठे जबाबदारी मिळणार एका जिल्ह्याची. वाचनात वगैरे येत होतं पण ते तेवढं ॲपील होत नव्हतं. परंतु आता इथपर्यंत पोचल्यानंतर, एवढा मोठा क्राऊड समोर बघितल्यानंतर त्याची जाणीव निश्चित होती. आणि कदाचित मी तेवढा मॅच्युअर नव्हतो म्हणून फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्टपर्यंत UPSCनं, युनियन पेशन्स कमिशननं मला थांबवलं असं मला वाटतं. बाकी असं मी तयारी तर काय करून आलं नाही. मला एक मगाशी बसल्या बसल्या खाली आठवत होतं की गावाकडे एक ग्रामीण भागात म्हण आहे की उकरंड्या शेजारी बसावं पण पहिल्या पंक्तीला जेवून उठावं. त्यामुळं आता काय ते पहिली आणि मग पहिली पंगत तर नक्कीच उठून गेले. 535 रँक आहे. पण इथूनच मला सांगायला आवडेल की सगळ्यांच्याच मार्गदर्शनाने पुढच्या वर्षी पहिल्या पंक्तीत बोलण्याचा मान मिळाला त्यासाठी प्रयत्न निश्चित करेन. बाकी माझ्या या संपूर्ण आत्तापर्यंतच्या प्रवासात
माझे आईवडील जे की निरक्षर असून सुद्धा विशेषतः माझे वडील माझ्या सतत पाठीशी राहिले. त्यांनी माझ्यामध्ये खूप इन्व्हेस्ट केलं. म्हणजे आमच्या घरची सगळी इकॉनॉमी माझ्या फोर्सने ड्राईव्ह व्हायची. म्हणजे बाकी सगळं काय करायचं नाही. जी काही प्रायोरिटी असेल घरची ती पहिली प्रायोरिटी मी, आणि त्यानंतर बाकी काय असेल ते डेव्हलपमेंट. म्हणजे घरी शेती करा, काय करा, काय फक्त तुला पैसे लागतात का, लागत असतील तर बाकी सगळं बंद, तुझं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने त्यांनी माझ्यामध्ये इन्व्हेस्ट केलं. त्याबद्दल मी पब्लिकली त्यांना खरंच थँक्स तर समजणार नाही, धन्यवाद म्हणू शकतो. आणि थांबतो. धन्यवाद.